नाही ते दरवर्षी सांगायचं आम्ही पुढच्या वर्षी पाणी देऊ, पण आजपर्यंत तुम्ही पाणी दिलं नाही. नाही तर विहिरीत नाही पाणी, कुठंच पाणी नाही. डवरा थोडासा डवरा खोदलाय तिथून पाणी आणतात. त्यांना मी 8 दिवसाचा टायमिंग दिला. 8 दिवसाचा टायमिंग दिला, परंतु 3 दिवसातच त्यांना पाणी आणून दिलं. आणि पुढचं मिशन असेल आमचं पाणी देण्याचं, एक असेल नवलवाडी आणि टपालवाडी. नेरळसारख्या ठिकाणी आदिवासी नागरिकांवर जर खड्ड्यातून पाणी भरण्याची वेळ येत असेल तर हे चित्र दुर्दैवी असून आता हे चित्र आम्ही बदलणार म्हणत आता मिशन हे नेरळ परिसरातील आदिवासी वाड्यांना पाणी देणं असेल अशी भूमिका पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी घेतली आहे. ढाकीचा माळ येथे पाण्याच्या स्टँड पोस्ट लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी भाग असलेला ढाकीचा माळ येथील नागरिकांवर पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं होतं. एकच विहीर, तीही कोरडी, त्यात आजूबाजूच्या फार्मवरून मिळणारा एखादा हंडा, अगदी तोही मिळाला नाही तर ओळात खड्डे खोदून त्यातून पाणी जमा करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली होती. तेव्हा या महिलांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे आपला मोर्चा वळवला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये काही कामासाठी आलेले जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे व पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी नागरिकांची व्यथा जाणून घेत 8 दिवसात पाणी मिळेल असा शब्द दिला. नुसता शब्द दिला नाही तर केवळ 3 दिवसात ढाकीच्या माळावर पाणी पोहोचलं देखील. नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा कर्मचारी यांनी 1200 मीटर लाईनचं काम करत ढाकीच्या माळावर पाणी पोहोचवलं. चंचे मोरे या जोडीने पुन्हा एकदा नागरिकांच्या हाकेला धावून जात त्यांना दिलासा देण्याचं काम केलंय. तर डोक्यावरचा हंडा उतरवल्यामुळं येथील आदिवासी महिलांनी देखील आनंद व्यक्त करत चंचे व मोरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. धडाकेबाज निर्णयासाठी भगवान चंचे कायमच चर्चेत असतात. तेव्हा मागील काही काळात नेरळमधील अनेक प्रश्न मार्गी लावल्यामुळे नेरळची बिघडलेली घडी बसवण्यासाठी नेरळकरांकडे आता चंचे यांच्या रूपानं एक आशा निर्माण झाली असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे, पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, कविता शिंगवा, नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, ग्रामसेवक अरुण कारले, माजी सदस्य प्रथमेश मोरे, नितीन निरगुडा, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, चेतन गुरव यासह ग्रामस्थ उपस्थित होते. त्याला तोंड देणारे आमच्या सुनीताताई मोरे त्यांनी लगेच सांगितलं तुम्ही वाडीमध्ये चला. वाडीमध्ये आल्याच्या नंतर धनगर साहेब असतील, आपले ग्रामसेवक असतील, बाळा असेल, बंधू असेल, सर्व कार्यकर्ते आमचे होते. त्यांना मी 8 दिवसाचा टायमिंग दिला. 8 दिवसाचा टायमिंग दिला, परंतु 3 दिवसातच त्यांना पाणी आणून दिलं. आणि पुढचं मिशन असेल आमचं पाणी देण्याचं, एक असेल नवलवाडी आणि टपालवाडी. आदिवासी वाड्यांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं आहे. जास्तीत जास्त आदिवासी वाड्यांकडे आम्ही लक्ष देणार, एवढंच बोलतो. धन्यवाद. आम्ही या महिलांना शब्द दिलेला तुम्हाला 8 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पाणी देऊ, पण आम्ही 3 दिवसामध्ये त्यांना पाणी दिले. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही सुख वाटतं. कनेक्शन देताना आम्हाला आनंद होतोय की परवा दिवशी ग्रामस्थ महिला या पंचायतीमध्ये आले मोर्चा घेऊन. त्यावेळी मोर्चाला सामोरं श्रीमती सुनीताई मोरे असतील, जिल्हा परिषद सदस्य श्री भगवान चंचे असतील, ते सामोरे गेले, भाऊसाहेब होते. आणि त्यानंतर आम्ही सगळे इकडे येऊन बघितले आणि तात्काळ आपण आज म्हणजे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा राखीच्या माळात पाईपलाईनने पाणी येते. पाणी पुरवठा इथं सुरळीतपणे आणून दिलेला आहे. त्याबद्दल मी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा आभार मानतो की भविष्यात अशीच सेवा आपल्या लोकांना द्यायची अशी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.